दिसतंय का रे? कुठे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण स्नेक रेस्क्यू करण्यासाठी खानापूर या ठिकाणी आलेलो आहे। पाठीमागे पाण्याची टाकी आहे, बरेच दिवसापासून बंद आहे, परंतु थोडंसं पाणी आहे त्यामध्ये। तर त्याच्यामध्ये एक विषारी वर्गातला छोटासा स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग पडलेला आहे। तर तो आपण आता इथून बाहेर काढणार आणि त्याला निसर्गात सोडणार आहे। पात्रा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहिलं त्याला इकडे जवळ घेऊ थोडंसं। ठीक आहे, गाडीला बरं थोडं। ठिकाणी दिसत असेल तुम्हाला की हा जो आहे हा एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, विषारी आहे आणि छोटा पण आहे, परंतु पाण्यात पडल्यामुळे त्याला बाहेर येता आलं नाही। तर याला पहिले आपण या ठिकाणाहून रेस्क्यू तर करणारच आहे। त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा जो आहे हा एक इंडियन स्पेक्टिकल कोब्राच म्हणजे नाग आहे आणि विषारी वर्गातला साप आहे। बरेच दिवसापासून पडलेला असावा पाण्यामध्ये। या अगोदर पण मला हा साप काढण्यासाठी फोन आलेला होता, परंतु थोडंसं कारणास्तव बाहेर होतो त्यामुळे येता आलं नाही। तर आज तोच नाग पुन्हा काढण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि हा जो नाग आहे त्याला तर हाच नाग ज्याला मी काढण्यासाठी पाण्यातून बाहेर आलो होतो। तर त्याला आता आपण या ठिकाणाहून काढलेलं तर आहे, परंतु सुरक्षितरित्या याला निसर्गात सोडून सुद्धा देणार आहे। जर अशाच प्रकारे तुम्हाला जर कोणत्या अडचणीत साप दिसून आला किंवा घराच्या आसपास जर साप किंवा इतर वन्यजीव दिसून आला तर आमच्या ॲनिमल झोन या टीमशी संपर्क करायला विसरू नका। तर माझा संपर्क म्हणजे माझाच कॉन्टॅक्ट नंबर हा माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतो, त्याचबरोबर व्हिडिओच्या वरती सुद्धा माझा नंबर असतो। जर अशा प्रकारचे व्हिडिओ बघून जर तुम्ही साप पकडणार असाल तर नक्कीच हे थोडंसं चुकीचं आहे आणि साप पकडण्यासाठी सापाबद्दलची माहिती असणं गरजेचं असतं, त्याबद्दल थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागतं। तर अशा प्रकारे सापांचे व्हिडिओ बघून कुणी साप पकडणार नाही अशी अपेक्षा करतो। तर लगेच ह्याला पॅक करू। नाही खाली असं नाही। तर हा नाग जो आहे आपण आपला पॅक झालेला आहे, तर याला आपण निसर्गात सोडण्यासाठी जाऊ। जर व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।